मित्रांनो, जय श्रीराम. कशा आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात का? हे बघा मित्रांनो, मी आज आलो आहे आमच्या गावातील पाटलाच्या शेतामध्ये. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे म्हटलं तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कारण मी एक खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे तुमच्यासमोर. कारण गेल्या 1 वर्षापासून मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो सोशल मीडियावरती, जसं इंस्टाग्राम असेल व फेसबुक असेल मित्रांनो. इथं मी खूप दिवसापासून 1 वर्ष झालं काम करतोय. कारण गेल्या 1 वर्षामध्ये मला जवळपास 8 ते 9 महिन्याच्या प्रवासामध्ये मित्रांनो, मला काही व्यक्ती असे नावं ठेवत होते, "हा काय पागल आहे, याच्या काय नादी लागता, हा वेडा आहे, याच्या काय नादी लागत असता, हा व्हिडिओ बनवत राहतोय." असे काही बोलत होते मित्रांनो. ते त्यांचा प्रश्न आहे, जे काही बोलले असतील त्यांचं बोलणं काय मला वाईट वाटलं नाही मित्रांनो. आताच्या कंडिशनला 9 महिन्यानंतर मी एक कॉमेडी रील्स बनवायला चालू केलो. त्यातनं मला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला अमरीशपुरी ताताचा, की त्याच्यातून मी काहीतरी तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न, एक फनी व्हिडिओज व शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलो. त्यावेळेस मी जास्तीत जास्त व्हायरल थोडंफार झालो मित्रांनो. आणि तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ आले आणि तुम्ही मला भरपूर प्रेम प्रतिसाद देताय सर्वजण. मला लाईक व सबस्क्राईब व सगळं काही करताय मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचा तर पहिलं तर मनापासून धन्यवाद मी आणि मनापासून आभारी आहे मित्रांनो. तर आत्ताच्या कंडिशनला जे लोक मला अगोदर वेडं म्हणत होते, जे काही माझ्याबद्दल बोलत होते, ते लोक आज माझ्यावरती जळतात. याचं कारण काय मित्रांनो? हे चुकीचं आहे ना. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत होतो ते तुम्हाला पटत नसतील व पब्लिकला पटत नसतील, त्यावेळेस मला तुम्ही वेडं, ह्याच्या काय नादी लागता, अशा गोष्टी तुम्ही बोललात. आज जेव्हा माझे व्हिडिओ पब्लिकला पसंत येतात व त्यांचं मनोरंजन होत असेल व त्यांनी मला जो प्रेम प्रतिसाद देत असतील, तुम्ही आज माझ्याबद्दल वाईट बोलणारे लोक जर आज माझ्यावरती जळत असाल, तर हे चुकीचं आहे ना मित्रांनो. कारण कसं आहे बघा मित्रांनो, माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही पण स्वतःचा मोबाईल घेऊन तुम्ही पण एखादे कॉमेडी व्हिडिओ असतील व तुमचं जे काही तुमच्यामधला जो छंद आहे, जे काही तुमच्या अंगामधली कला आहे मित्रांनो, जो कुठल्या फील्डमधले व्हिडिओ तुम्ही बनवू शकता मित्रांनो. तुम्ही स्वतः जरी प्रयत्न केलात मित्रांनो, तरी तुम्ही सुद्धा अशा गोष्टीमध्ये व्हायरल होताल व पब्लिकचं मनोरंजन तुम्ही करताल, तर तुम्हाला सुद्धा पब्लिकचा प्रेम प्रतिसाद मिळते मित्रांनो. एखादी व्यक्ती कुठला जरी तो त्याचा छंद सादर करत असेल व व्हिडिओच्या माध्यमातून तो मनोरंजन करत असेल सर्वांचा, तर त्याच्यावरती जळणं चुकीचं आहे मित्रांनो. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे म्हटलं तर, तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवा व लोकांचं मनोरंजन करा. कारण काय असते, मेहनतीचं फळ, जो व्यक्ती मेहनत करत असतो, परमेश्वर त्याला त्याचं फळ 100% देत असतो. कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही कुठलंही काम करा. एखादी व्यक्ती जर ₹1000 कमवत असन आणि जर आपण ₹500 कमवत असेल मित्रांनो, तर त्या ₹1000 कमवणाऱ्या व्यक्तीवरती जळणं हे खूप चुकीचं आहे. कारण कष्ट तो पण करतो 1000साठी आणि कष्ट तुम्ही पण करता ₹500साठी. कारण त्याच्यावरती जळून त्याचे ₹1000 आपल्याला भेटणार नाहीत मित्रांनो. आपले 500 तेच आपले सुखाचे व कष्टाचे, घामाचे असतात. त्याच्यातच सुखी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यावरती जळून तर त्याचे ₹1000 तुम्हाला भेटू शकणार नाहीत. अजून तुम्ही एक प्रयत्न करू शकता, की तो ₹1000 कमवत असन, तर मी स्वतः पण ₹1000 कसं कमवू? ह्याच्यावरती जर तुम्ही विचार करून तो काय काम करत असन, तो कशा पद्धतीनं ₹1000 कमवत असन, जर त्याच्यासारखं तुम्ही सेम काम करत असाल, तर तुम्हाला सुद्धा ₹1000 मिळतात मित्रांनो. पण असं जळून त्याचे ₹1000 तर तुम्हाला मिळणार नाहीत. माझं सांगण्याचा उद्देश एवढंच आहे मित्रांनो. शॉर्टकटमध्ये मी सांगत असतो. मला जेवढं काही समजते तेवढं बोलतोय मित्रांनो. आणि माझा उद्देश एवढाच होता आणि मी एवढंच सांगतो, जो कोणी व्यक्ती कष्ट करत असेल आणि कष्टाचं फळ त्याला एक दिवशी नक्की मिळत असतो. कष्ट करत राहा, परमेश्वराचा आशीर्वाद हे सर्वांवर असतो. एवढीच गोष्ट आहे. एखादी व्यक्ती जर समोरचा आपल्यापेक्षा चांगलं काम करत असेल, जर आपण वाईट काम करून त्याच्यावर जळत असन, ते चुकीचं आहे मित्रांनो. तो चांगला राहत असेल, आपण पण त्याच्यासारखं चांगलं राहण्याचा प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. तो चांगला राहतोय आणि आपण वाईट राहतोय आणि तो चांगला राहतोय म्हणून आपण त्याच्यावर जळणं हे खूप मोठी चूक आहे मित्रांनो. कारण सगळ्याच गोष्टीचा हिशोब परमेश्वर घेत असतो. कारण हा मानव जन्म असा आहे, एकचदा येतो आणि एकचदा जात असतो मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीवरती जळून आपल्याला काहीच भेटत नाही.
आज जर माझे व्हिडिओ सर्वांना आवडत असतील, 1 वर्षानंतर ते 10 महिन्यानंतर माझे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले, पब्लिकला आवडायला लागले, त्यांचा प्रेम प्रतिसाद मला भेटू लागलाय, मग माझ्यावर तुमचं जळणं चुकीचं आहे. अगोदर माझे व्हिडिओ त्यांना आवडत नव्हते, तेव्हा मला तुम्ही वेडं वगैरे काहीतरी म्हणलोत. मित्रांनो, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला परमेश्वर एक ना एक दिवस त्याचं फळ नक्की देत असतो. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता मित्रांनो. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, तर सर्वजण या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम प्रतिसाद द्या आणि तुम्हा सर्वांचं प्रेम प्रतिसाद माझ्या या गरिबावरती तुमचा असंच असू द्या मित्रांनो. मी अजून काही येणाऱ्या दिवसामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तुमचा मनोरंजन फुल करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मला फक्त तुमच्या आशीर्वादाची व प्रेमाची गरज आहे मित्रांनो. तर या गरिबावर प्रेम प्रतिसाद असंच कायम असू द्या.